दरम्यान नायरमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। तक्रारदार मुलीशी पोलीस अधिकारी वाईट भाषेमध्ये बोलले असंही देशपांडे म्हणाले। दोषी व्यक्तीला पालिकेनं कॉलेज आवारामध्येच राहायला घर दिलं असंही देशपांडेंनी सांगितलंय। तर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे, पोलीस प्रशासनातले कमिशनरना विनंती आहे की एका संवेदनशील अशा उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी। शेवटच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ज्या विद्यार्थी आहेत त्यांना विश्वासात घ्यावा लागेल की खरोखर त्यांचं काही पुढे वाईट होणार नाही याची त्यांना हमी द्यावी लागेल। त्याच वेळेला ते लोक बोलतील। काल जो काही आम्ही त्यांच्याकडनं ऐकलं अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। प्रशासनाने वेळीच त्याची दखल घ्यावी, त्याच्यावर कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।